नमस्कार मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला आहे। तर या SMS मध्ये आपण पाहू शकतात की सौर कृषी पंपाकरिता आपण सादर केलेला अर्ज क्रमांक जो असेल तो दाखवला जाईल। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेला आहे। याबाबत योजनेचे संकेतस्थळावर त्यात आपणास एक लिंक दिली जाते। लाभार्थी हिस्सापोटी रुपये जो काही भरणा असेल ती भरणा रक्कम आपणास त्या मेसेजमध्ये दाखवली जाते। रकमेचा भरणा आपण करावा, धन्यवाद महावितरण। तर अशा प्रकारचा SMS बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्राप्त झालेला आहे। तर हा जो काही SMS आहे हा SMS ज्या शेतकऱ्यांनी मेळा महाऊर्जामध्ये अर्ज भरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना तो SMS हा प्राप्त झालेला आहे। तर त्यासाठी आलेलो आहे मी मेळा महाऊर्जाच्या वेबसाईटवर। येथे आल्याच्या नंतर आपण येथे बेनिफिशरी लॉगिन मध्ये आपला जो काही MK ID नंबर आहे तो MK ID आणि पासवर्ड टाकून आपणास येथे लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे। तर आपण येथे पाहू शकतात की येथे पण आपणास तशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे। आपण अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे। कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय म्हणजे सब डिव्हिजन कार्यालयाशी संपर्क साधावा। तर अशा प्रकारे आपणास तेथे आपला MK ID आणि पासवर्ड टाकल्यावर माहिती ही दाखवली जात आहे। तर अशाच प्रकारे मी येथे दुसरा MK ID आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि येथे लॉगिन या बटनावर क्लिक करतो। लॉगिन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की हा अर्ज येथे ओपन झालेला आहे आणि याची जी काही रजिस्टर्ड डेट आहे ही डेट आहे 21/10/2024। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज अजून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वर्ग करण्यात आलेला नाही। त्यामुळे या फॉर्मचे स्टेटस चेक केले असता हा फॉर्म येथे ओपन होत आहे। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये जी काही लिंक आलेली आहे त्या लिंकवर क्लिक केले असता आपण येतो या वेबसाईटवर। येथे आल्याच्या नंतर आपल्याला जो काही आपल्या मोबाईलमध्ये MK ID हा मिळालेला आहे तो MK ID टाकून आपल्याला येथे आपल्या अर्जाची सद्यस्थिती ही तपासून घ्यायची आहे। तर येथे आल्याच्या नंतर आपणास तो जो काही MK ID आहे तो MK ID टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे। तर शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण येथे त्या अर्जाचे स्टेटस सुद्धा अशा प्रकारे येथे पाहू शकता। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज आहे 19 सप्टेंबर 2021। तर आपण येथे अर्ज दिनांक मध्ये पाहू शकता। तर ज्याप्रमाणे आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे स्टेटस हे चेक करतो त्याचप्रमाणे आता आपण तो जो काही MK ID आहे तो MK ID टाकल्याच्या नंतर या अर्जाचे स्टेटस चेक केले असता स्टेटसमध्ये आपणास तशा प्रकारचीच माहिती येथे दाखवली जात आहे। तर आपण येथे पंप क्षमता अश्वशक्तीमध्ये पाहू शकतात की हा येथे 5 HP चा पंप आहे आणि हा जो काही अर्ज आहे हा मेळा महाऊर्जामध्ये भरलेला आहे। तर येथे आपण पाहू शकतात की तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे। कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा। तशाच प्रकारची माहिती येथे दाखवली जात आहे। तर या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सुद्धा अर्ज केलेला आहे, कारण की 19 सप्टेंबर 2021 ला हा फॉर्म भरलेला होता। परंतु शेतकऱ्याला वाटलं आज ना उद्या आपला जो काही पंप आहे तो पंप आपणास मिळेल, परंतु कित्येक वर्ष उलटून सुद्धा या शेतकऱ्याला पंप हा मिळालेला नाही। शेवटी या शेतकऱ्याने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केला आणि आपण येथे आता पाहू शकतात। आता मी या शेतकऱ्याचा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधील जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक येथे टाकून तुम्हाला स्टेटस हे चेक करून दाखवतो। तर या शेतकऱ्याची शेतजमीन आहे ही 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे आणि यामध्ये या शेतकऱ्यांनी मेळा महाऊर्जामध्ये 5 HP साठी अर्ज केला होता आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये या शेतकऱ्यांनी 7.5 HP साठी अर्ज हा केलेला आहे। तर मी तो लाभार्थी क्रमांक टाकून तुम्हाला स्टेटस हे चेक करून दाखवतो। तर हा अर्ज या शेतकऱ्यांनी 29 सप्टेंबर 2024 या तारखेला भरलेला आहे आणि येथे आपण पंपाची जी काही अश्वशक्ती क्षमता आहे ही येथे आपण पाहू शकतात की येथे 7.5 HP आहे आणि मेळामध्ये या शेतकऱ्यांनी 5 HP साठी अर्ज केलेला होता। तर दोन्हींना पण पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहे। तर मित्रांनो, आपणास येथे फक्त एकाच लाभार्थी क्रमांकाद्वारे येथे पेमेंट करून घ्यायचे आहे।
जर आपण मेळा महाऊर्जामध्ये फॉर्म भरलेला असला आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला असला तर मी तुम्हाला सजेशन करतो की आपण मेळा महाऊर्जामध्ये जो काही फॉर्म भरलेला आहे आणि आपल्याला जो काही MKID प्राप्त झालेला आहे तर तो MKID टाकून आपण यामध्ये पेमेंट करून घ्या. तर आपल्याला इतर कोणत्याही फेक वेबसाईटवर जाऊन पेमेंट हे करायचे नाही. आपल्याला जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची महावितरणची त्याच वेबसाईटवर आपणास पेमेंट हे करून घ्यायची आहे. आणि जोपर्यंत आपण पेमेंट प्रक्रिया ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज ड्राफ्ट मोडमध्येच असणार आहे. म्हणजेच ही जी काही त्याची स्थिती आहे या स्थितीमध्ये तो फॉर्म असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये काही शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा हा केलेला आहे परंतु अद्याप त्यांना कंपनी निवड करण्यासाठी ऑप्शन पोर्टलला पाहायला मिळत नाहीत. तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण की काही दिवसातच यांना सुद्धा कंपनी निवड करण्यासाठी ऑप्शन हे येणार आहे. जर आपण यामध्ये पात्र झाला तर आपणास यामध्ये कंपनी निवड करण्यासाठी निश्चित ऑप्शन येईल. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.